नमस्कार, गुरनूर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मऊसूत असे मटारचे पोहे बनवणार आहे, मटार घालून। तर इथे हे पोहे मी चाळून घेतलेले आहेत आणि निवडूनही घेतलेले आहेत। आता हे 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। 2 पाण्यामध्ये का धुवायचे? कारण त्याचा जो जुनकट वास असतो किंवा धुळीचा वगैरे जो वास असतो तो पटकन निघून जातो म्हणून। पोहे बुडतील एवढं पाणी हे यामध्ये घालायचं आहे। आता हे पाणी टाकून द्यायचं आहे। इथे कांदा कापून झालेला आहे। आता फोडणी द्यायची आहे आणि पोहे किती वेळ भिजत घालायचे आहेत? जोपर्यंत आपला आधी सुरुवातीला पोहे भिजत घालायचे, त्याच्यानंतर कांदा आणि मिरची कापेपर्यंत जेवढा वेळ लागतो तेवढा वेळच हे पोहे भिजत ठेवायचे आहेत आणि लगेच फोडणीला द्यायचे आहेत। तेल इथे आवडीनुसार टाकायचं आहे, कमी जास्त। मी इथे 3 पळ्या तेल हे टाकलेलं आहे आणि आता तेल तापल्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत, जास्त काळे करायचे नाहीत। आता हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आणि गॅस हा बारीक करायचा आहे, कारण तेल खूप तापलेलं असतं। हे शेंगदाणे पोह्यांवर काढून घ्यायचे आहे। त्यानंतर मोहरी घालायची आहे। मोहरीनंतर जिरे, त्यानंतर कांदा, कढीपत्ता आणि मिरची। गॅस बारीकच ठेवायचा आहे। कांदा हलवून झाल्यानंतर गॅस हा बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये हे वाटाणे घालायचे आहेत आणि हलवायचे आहे। आता हे छान असं व्यवस्थित परतून द्यायचं आहे। वाटाणे जर फुटायला किंवा उडायला लागले तर त्यावर एक झाकण ठेवलं तरी पण चालू शकतं। आता कांदा परतेपर्यंत पोहे मोकळे करून घ्यायचे आहेत। साईडची बाजू ही मोकळी करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने हे पोहे असे मिक्स करायचे आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या वगैरे होत नाही। मीठ आणि साखर हे सगळ्या बाजूंनी लागलं जातं। हे व्यवस्थित असे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आहेत। आता या पोह्यांमध्ये मीठ घालायचं आहे अंदाजे। आवडीनुसार साखर घालायची आहे। साखरेने जरा टेस्ट छान येते पोह्यांना, म्हणून घालायची असते। आता यामध्ये हळद घालायची आहे। हळद थोडीशी जास्त घालायची। व्यवस्थित असा कांदा परतून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता यामध्ये पोहे घालायचे आणि व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिट हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पोहे तयार होतील। थोडीशी वाफ यायला लागली की गॅस बंद करायचा आहे। हे पहा, पोहे इथे मिक्स असे करून घेतलेले आहे आणि 1 मिनिट यावर झाकण ठेवायचं आहे। आता इथे हे ताट काढून घ्यायचं आहे आणि एकदा हलवून द्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे। इथे हे पोहे तयार झालेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नक्की मऊसूत पोहे हे बनवा। या पद्धतीने बनवले तर बिलकुलही कडक पोहे होत नाहीत। इथे हे पोहे तयार झालेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नक्की मऊसूत पोहे हे बनवा। या पद्धतीने बनवले तर बिलकुलही कडक पोहे होत नाहीत।